चलो ठीक आहे. तर स्टार्ट करूया. नमस्कार, माझं नाव प्रतीक लवंदे. ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून मी दर रविवारी असे सेशन घेत असतो, ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला मार्केटबद्दल एक पर्टिक्युलर टॉपिक घेत असतो आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे नॉलेज देत असतो. ठीक आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, की आपण स्टॉकमध्ये इंट्राडे करून आपण कसे मार्केटमधून पैसे कमवू शकतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बरेच छोटे छोटे फॅक्टर येतात, की सर मग स्टॉक कोणते असावेत, स्टॉक कसे निवडायचे आणि स्टॉक निवडल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आम्ही बघाव्यात, टाइम फ्रेम कोणता वापरावा, त्याच्यानंतर राईट टाइम टू ट्रेड काय आहे, म्हणजे कोणत्या टायमाला आम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग केली पाहिजे. या सर्व बाबी आपण आजच्या सेशनमध्ये ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण ह्या पूर्ण बाबी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. तर शेवटपर्यंत सेशन बघा, ऐका, तुम्हाला खूप व्हॅल्युएबल गोष्टी मिळतील. ठीक आहे. तर चालू करूया. ठीक आहे. आज आपण जे जे काही पॉइंट्स कव्हर अप करणार आहेत ते पहिले मी इथे एक समरी बनवून ठेवतो. पहिला पॉइंट की स्टॉक सिलेक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॉक सिलेक्शन. ओके. ठीक आहे. मग त्याच्यानंतर टाइम फ्रेम बद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर राईट टाइम टू ट्रेड, राईट टाइम टू ट्रेड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कॅपिटल रिक्वायरमेंट. ठीक आहे. कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे आपल्याला स्टॉक मध्ये जर इंट्राडे करायचा असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा पॉइंट आहे रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. मॅनेजमेंट. ओके. ठीक आहे. तर बेसिकली आजच्या पोर्शन मध्ये आपण स्टॉक सिलेक्शन, टाइम फ्रेम, राईट टाइम टू ट्रेड, कॅपिटल रिक्वायरमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट इतक्या साऱ्या बाबी ज्या आहेत त्या आपण आजच्या सेशन मध्ये ज्या आहेत त्या कव्हर अप करणार आहेत. ठीक आहे. सेशन चालू व्हायच्या आधी एक गोष्ट सांगतो, पेन पेपर घेऊन बसा, खूप व्हॅल्युएबल गोष्टी देणार आहे. ओके. आणि महत्वाचं म्हणजे की तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते पण तुम्ही बाजूला काढून ठेवा. आपण सेशन झाल्यानंतर सर्वांचे इंटरॅक्टिव्ह जे काही डाऊट्स आहेत ते मी सॉल्व्ह करेल. ठीक आहे. असं काही नाही की फक्त ऐकायची बडबड आणि निघून जायचं, बिलकुल नाही. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा, आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. ठीक आहे. तर पहिली गोष्ट स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग आजचा टॉपिक आहे आपला. आपण बघितलं की आज आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. पहिली गोष्ट मला क्लिअर करू द्या, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक अशी अडचण आहे की सर स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आम्ही त्या स्टॉकचे कॉन्ट्रॅक्ट्स बाय करणार आहोत का, म्हणजे जसं की त्याचे फ्युचर किंवा सर त्याचे ऑप्शन्स आम्हाला बाय करायचे आहेत का. मित्रांनो, नाही. मी स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग म्हटले, मी स्टॉक एफ अँड ओ ट्रेडिंग म्हटलं नाही. मी स्टॉक इंट्राडे ट्रेडिंग म्हटलं आहे. म्हणजे याच्यामध्ये प्युअरली आपण काय करणार आहोत, तर इंडेक्स आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, जे काही इक्विटी मधले स्टॉक्स आहेत त्यांना आपण ट्रेड करणार आहोत. इक्विटीमध्ये आपण त्यांना ट्रेड करणार आहोत. ठीक आहे. आपल्याला काही संबंध नाही की पर्टिक्युलर कंपनी XYZ कंपनी एफ अँड ओ त्याच्यामध्ये आहे अवेलेबल की नाही, त्याच्यामध्ये फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये तुमचा जो काही ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट आहे अवेलेबल ते की नाही. आपण ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या कव्हर अप करणार आहोत. ओके. या बघा, आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण पर्टिक्युलर एखादा स्टॉक निवडतो इंट्राडे ट्रेडिंगसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपण ते बघूया. ओके. मग याच्या स्टॉक सिलेक्शन आपण बघूया, स्टॉक सिलेक्शनचा क्रायटेरिया बघूया. स्टॉक सिलेक्शन. ठीक आहे. स्टॉक सिलेक्शनचा आपण क्रायटेरिया बघूया. ओके. की आपल्याला स्टॉक सिलेक्शनचा क्रायटेरिया काय असला पाहिजे. सर्वात पहिला पॉइंट जो आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे स्टॉक सिलेक्शन मध्ये, की आपण जो काही स्टॉक ट्रेड करतोय त्याच्यामध्ये काय पाहिजे पहिले, तर मित्रांनो हाय व्हॉल्यूम पाहिजे. काय पाहिजे त्याच्यामध्ये पहिले, हाय व्हॉल्यूम. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की हाय व्हॉल्यूम काय असतं. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, व्हॉल्यूम म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये जी काही देवाणघेवाण होते त्याला आपण बेसिकली व्हॉल्यूम म्हणतो. म्हणजे 5 शेअर विकले, 5 शेअर घेतले, तर 5 + 5 10. आपण असं म्हणतो की ह्या स्टॉकचं व्हॉल्यूम 10. जेवढी काही खरेदी विक्री होत असते आपण त्यांना व्हॉल्यूम मध्ये कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ह्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये खरंच लोक इंटरेस्टेड आहेत,
या पर्टिक्युलर स्टॉकला खरंच लोक बाय करत आहेत, या पर्टिक्युलर स्टॉकला खरंच लोक सेल करत आहेत. ठीक आहे, बघा प्रत्येक स्टॉकमध्ये बाईंग आणि सेलिंग प्रत्येक सेकंदाला चालूच असते. प्रत्येक स्टॉकमध्ये बाईंग आणि सेलिंग प्रत्येक सेकंदाला चालूच असते. फक्त काय होतं एखाद्या वेळेस की सेलिंग जास्त होते, बाईंग कमी होते आणि त्याच्यामुळे मार्केट पडतं, किंवा एखाद्या वेळेस बाईंग जास्त होते सेलिंग पेक्षा, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मार्केट चढतं. ओके, तर बाईंग आणि सेलिंग सायमल्टेनियसली चालू असते. असं तुमच्या डोक्यामध्ये कधी यायला नाही पाहिजे की सर मग मार्केट वर चढायला, याचा अर्थ त्याच्यामध्ये फक्त बाईंग 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 म्हणजे फक्त खरेदी 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 चालू आहे का? नाही मित्रांनो, त्याच्यामध्ये खरेदी प्लस विक्री, खरेदी प्लस विक्री, खरेदी प्लस विक्री चालू असते. फक्त एवढा फरक असतो की खरेदी जास्त असते विक्रीपेक्षा, त्याच्यामुळे तो स्टॉक चढतो. आणि व्हॉल्यूम कसं आपण कॅल्क्युलेट करतो, आपल्याला व्हॉल्यूम काय आपल्याला पेन पेपर घेऊन कॅल्क्युलेट करायची गरज नाही. आपण जर हाय व्हॉल्यूम स्टॉक्स टाकले तर आपल्याला आरामात तिथं भेटून जातात. व्हॉल्यूम म्हणजे काय तेवढं लक्षात घ्या की असे स्टॉक ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं देवाणघेवाण होत असते, अशा स्टॉकची मार्केटमध्ये डिमांड जास्त असते, लोक त्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतात. ठीक आहे, तर हे आपण हाय व्हॉल्यूम स्टॉक पहिले निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण सेकंड प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे मित्रांनो, आपण सेकंड प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, तर निफ्टी 100च्या स्टॉक्सला आपण काय केली पाहिजे, सेकंड प्रायोरिटी दिली पाहिजे. आपल्याला काय करायचे, सेकंड प्रायोरिटी काय करायची, निफ्टी 100 म्हणजे तुमच्या निफ्टी 50 मध्ये जे काय स्टॉक्स आहेत, जे काय स्टॉक सॉरी निफ्टी मध्ये जे काय स्टॉक्स आहेत, आपण पहिल्या 100 स्टॉक्सला निवडू आणि त्या पहिल्या 100 स्टॉक मध्ये आपण काय करू, इंट्राडे ट्रेडिंग करायचं ट्राय करू, इंट्राडे ट्रेडिंग करायचं ट्राय करू. त्याच्यानंतर अजून तिसरा क्रायटेरिया काय असेल सर, मग तिसरा क्रायटेरिया असेल की आपल्याला असे, आता बघा हाय व्हॉल्यूम आपण निवडला आणि हाय व्हॉल्यूम पण कशामध्ये, तर तो निफ्टी 100 मध्ये म्हणजे सगळ्यात मोठ्या 100 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असे स्टॉक निवडायचे आहेत ज्याच्यामध्ये हाय व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, दोन गोष्टी आपल्याला क्रायटेरिया लक्षात आल्या. आता तिसरा क्रायटेरिया काय, तर तो पर्टिक्युलर स्टॉक कुठं ट्रेड करायला पाहिजे, एका इम्पॉर्टंट रेजिस्टन्स किंवा सपोर्ट जवळ त्यानं ट्रेड करायला पाहिजे. म्हणजे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ठीक आहे, रेजिस्टन्स और सपोर्ट. ठीक आहे, तो कुठं ट्रेड करायला पाहिजे मित्रांनो, तर इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आणि इम्पॉर्टंट सपोर्ट जवळ काय करायला पाहिजे, त्यांनी ट्रेड करायला पाहिजे. ओके, तर आता हेच मी तुम्हाला सांगणार आहे, हे कसं फाइंड आउट करायचं, हाय व्हॉल्यूम स्टॉक कसे बघायचे, निफ्टी 100चे स्टॉक कसे बघायचे, सगळं काही तुम्हाला तुमच्या बोटांवर अवेलेबल आहे. तुम्हाला काहीही मेहनत करायची नाही. तुमच्याकडे जे गुगल आहे तेच माझ्याकडे गुगल आहे आणि गुगलवर सगळं काही तुम्हाला इथं मिळतं. ठीक आहे, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स किंवा सपोर्ट जवळ तो स्टॉक ट्रेड करताना आपल्याला मिळाला पाहिजे. ओके, आणि सर्वात चौथा महत्वाचा पॉइंट की त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन आपल्याला दिसलं नाही पाहिजे. मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, हर्षद मेहता सारखे लोक मार्केटला जी वरी घेऊन जातात, तर आपल्याला अशी स्टॉक पासून दूर राहायचं आहे. अशा स्टॉक मध्ये आपल्याला इंट्राडे करायचं नाही, आपल्याला इंट्राडे अशा स्टॉक मध्ये करायचं नाही. ओके, तर असे आपल्याला 4 स्टॉक सिलेक्शनचे क्रायटेरियाज आहेत जे आपण बघितलेले आहेत. आता मग सर ठीक आहे, हे तुम्ही सांगितलं, मग आम्ही ह्याच्यावरून स्टॉक कसे फाइंड आउट करू, आम्ही कसं समजू की बाबा सर या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये आम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे किंवा नाही. तर मित्रांनो सिंपल आहे, गुगलवर यायचे तुम्हाला. गुगलवर आल्यानंतर तुम्हाला एक टिकर टेप नावाचं एक वेबसाईट आहे किंवा ऍप आहे जे तुम्ही वापरू शकता. ओके, गुगलवर आलात, टिकर टेप तुम्ही बघितलं. आता टिकर टेप मध्ये तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जर गेलात, टिकर टेपच्या वेबसाईटवर जर गेलात तुम्ही मित्रांनो, ओके, लॉग इन करू शकता. लॉग इन फ्री आहे. ठीक आहे, लॉग इन याचं फ्री आहे. ठीक आहे, ओके, मी इथं लॉग इन करतो. ठीक आहे, चला. ओके, तर आता लॉग इन केल्यानंतर बघा इथे तुमच्या डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये वरच्या साईडला जर मी तुम्हाला अजून ड्रॉ करून दाखवलं तर तुम्हाला इथे दिसतोय टिकर टेपचा ऑप्शन दिसतोय. ठीक आहे, तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये स्टॉक्स स्क्रीनर जे टूल आहे, टूल ऑफ द ट्रेड, टूल ऑफ द ट्रेड जे आहे, जे स्टॉक स्क्रीनर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय बघा. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. असा काहीतरी एक इंटरफेस तुमच्या समोर उभा होईल, असा काहीतरी एक तुमचा इंटरफेस तुमच्या समोर उभा होईल. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचे, ह्याच्यामध्ये काय करायचे, सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी फक्त सेटिंग करायच्या आहेत. काय करायचं आहे मित्रांनो, बघा पहिले तर इथे एक ह्या कॉलम कडे तुम्हाला बघायचं आहे, डाव्या साईडच्या कॉलम कडे बघायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग करायची आहे आणि त्या सेटिंग नुसार तुम्हाला रिझल्ट कुठे भेटतील, तर तुम्हाला ह्या टेबलमध्ये तुम्हाला काय भेटतील, रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. ठीक आहे, ओके, तर मग ठीक आहे, चला चलूया आपण इथ्यात काय काय सेटिंग्स करायच्यात ते बघूया. बघा पहिले तर स्टॉक युनिव्हर्स, स्टॉक युनिव्हर्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे यायचं आहे, स्टॉक युनिव्हर्स मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि निफ्टी 100 तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे, सॉरी सिलेक्ट करायचं आहे.
निफ्टी 100 तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. सेक्टर आपल्याला काय सेक्टरशी घेणं देणं नाही, आपल्याला काय करायचं फक्त ट्रेडिंग करायची, आपल्याला सेक्टरशी काही मतलब नाही, आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचे म्हणून सेक्टरचं आपल्याला आपल्यासोबत काही घेणं देणं नाही. मग सेकंड गोष्ट मार्केट कॅप. मार्केट कॅप मध्ये आपण लार्ज कॅप कंपन्याच काय करणार आहोत, ट्रेड करणार आहोत. तर मित्रांनो इथे एक लार्ज कॅप नावाचा ऑप्शन आहे जे तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे. बघा मित्रांनो इथं माझा लाल कर्सर आहे, ज्याच्या बाजूला मी गोल केलेला आहे ते बघा. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यावर लार्ज कॅपवर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला क्लोजिंग प्राइस, पी रेशो वगैरे आहे, तर हे तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग ऍड फिल्टर तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला फिल्टर्स ऍड करायचे आहेत, अजून अजून स्पेसिफिक करायचं. बघा तुम्ही जेवढ्या गोष्टी फिल्टर आउट करत राहाल ना, जेवढ्या गोष्टी तुम्ही अजून सिलेक्ट करत जाल, अजून सिलेक्ट करत जाल, अजून सिलेक्ट करत जाल, मित्रांनो तुम्हाला असे काही 2-4 स्टॉक भेटतील त्याच्यामध्ये तुम्ही छान ट्रेडिंग करू शकाल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, सर तर एवढे 4000 पेक्षा जास्त स्टॉक लिस्टेड आहेत, मग ट्रेड कसं करायचं. आणि तुम्ही म्हणाला ठीक आहे सर निफ्टी 100 म्हणाला तुम्ही, तर हे 100 स्टॉक मी आम्ही रोज कसे बघू, बघू नका ना. तुम्हाला मी 4-5 स्टॉक अशी काढायची ट्रिक देतोय की तुम्ही फक्त ते 4-5 स्टॉक जरी बघितले तर तुमचे 90% प्रॉब्लेम जे आहेत ते तुमचे रिझॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, फिल्टर ऍड करायचं आहे. मग आता फिल्टर कसं ऍड करायचं आहे बघा. फिल्टर तुम्हाला टेक्निकल इंडिकेटर्स मध्ये यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही फिल्टरवर गेल्यानंतर टेक्निकल इंडिकेटर्स मध्ये येणार आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथे बघा हाय व्हॉल्यूम असेल. ठीक आहे. 1 मिनिट. ओके. 100 EMA, 200 VWAP वगैरे 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 इथेच कुठेतरी असेल. व्होलॅटिलिटी वर्सेस इंडेक्स, 200 EMA, व्हॉल्यूम. ओके. VWAP, टेक्निकल इंडिकेटर, हा प्राइस अँड व्हॉल्यूम, सॉरी प्राइस अँड व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डेली व्हॉल्यूम. तुम्हाला सॉरी मित्रांनो लक्षात घ्या, टेक्निकल इंडिकेटर्स मध्ये नाही जायचं तुम्हाला प्राइस अँड व्हॉल्यूम मध्ये जायचं आहे. प्राइस अँड व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला डेली व्हॉल्यूम असा नावाचा एक ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला त्या डेली व्हॉल्यूमवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्या डेली व्हॉल्यूमवर क्लिक करायचं आहे. इथे एक छोटंसं करेक्शन आहे, मी तुम्हाला टेक्निकल इंडिकेटर्स सांगितलं होतं, पण टेक्निकल इंडिकेटर्स नाही, तुम्हाला प्राइस अँड व्हॉल्यूमवर यायचं आहे आणि डेली व्हॉल्यूमवर क्लिक करायचं. डेली व्हॉल्यूमवर का, कारण मित्रांनो तुम्हाला जर लक्षात आलं की बाबा रोजच्या रोज या स्टॉक मध्ये एवढी देवाणघेवाण व्हायली, म्हणजे हा स्टॉकची प्राइस कुठे अडकणार आहे का, नाही. प्रत्येक प्राइसला कोणीतरी घेणार आहे, कोणीतरी विकणार आहे. म्हणजे का पर्टिक्युलर XYZ प्राइसला आला आणि हा स्टॉक अडकला असं कधी होणार आहे का, नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला हाय व्हॉल्यूम स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचं आहे. हाय व्हॉल्यूम स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचं. बघा आता व्हॉल्यूम तुमच्या समोर आला. इथे तुम्हाला एक ऍडिशनल काय भेटला मित्रांनो, इथे तुम्हाला ऍडिशनल एक कॉलम भेटला का डेली व्हॉल्यूमचा. ओके. मग आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, तर ह्या व्हॉल्यूमवर क्लिक करायचं आहे. ओके. डेली व्हॉल्यूमवर आलात आणि ह्या व्हॉल्यूमवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केलं. ठीक आहे. आता तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं. ओके. तर बघा तुम्हाला असं लक्षात येईल की इथं जे व्हॉल्यूम आहे हे उतरत्या क्रमाने तुमच्या समोर लागलेलं आहे. इथे व्हॉल्यूम जे आहे ते उतरत्या क्रमाने लागलेलं आहे, म्हणजे हाय व्हॉल्यूम स्टॉक सगळ्यात पुढे आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमचे जे व्हॉल्यूम जे आहे ते घसरत चाललेलं आहे आणि त्याच्यानुसार तुमचे स्टॉक जे आहेत ते कमी कमी होत चाललेले आहेत. बघा मित्रांनो, म्हणजे आता तुमच्याकडे काय की हाय व्हॉल्यूम वाले स्टॉक आहेत, म्हणजे आपला जो पहिला क्रायटेरिया होता जो हाय व्हॉल्यूम आणि निफ्टी 100. ठीक आहे. तो झाला. ओके. तो आपण काय केला, त्याला क्रायटेरियाला फुलफिल केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट गोष्ट काय करायची, तर आपल्याला असे स्टॉक निवडायचे ज्यांची प्राइस जी आहे, असे स्टॉक निवडायचे ज्यांची प्राइस जी आहे ती 150 पेक्षा जास्त पाहिजे. आपल्याला किती पाहिजे, 150 पेक्षा जास्त पाहिजे, 150 रुपयांपेक्षा जास्त पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, झोमॅटो जर तुम्ही क्लिक केलं, ओके, आता आपल्याला अजून एक फिल्टर काय भेटले की 150 रुपये त्याची प्राइस पाहिजे. आपल्याला अजून एक फिल्टर काय भेटले, 150 रुपये त्याची प्राइस पाहिजे. ठीक आहे. मग झोमॅटोचा आपल्याला स्टॉक इथं आलेला आहे, डेली व्हॉल्यूम त्याचं खूप छान आहे, तर मग झोमॅटोचा स्टॉक सर्च करूया. ठीक आहे. आता मग मी काय करतो, ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर येतो. मित्रांनो ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म वर जेव्हा येता तुम्ही तेव्हा तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस बघायला मिळतो. ओके. लॅपटॉपवर माझं सध्या ट्रेडिंग व्यू ओपन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अशा काहीतरी प्रकारचा इंटरफेस दिसत असेल. तुम्ही जर फोनमध्ये वापरत असाल तर फोनमध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे इंटरफेस तुम्हाला काय तिथं दिसत असेल. ओके. हा ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म कसा वापरायचा आहे याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, जो की आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, हिंदी चॅनलवर अपलोडेड आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ओके. आणि जे आत्ता बघतायत त्यांनी मला DM करा. तर हा ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा याच्याबद्दल मी एक छान
सेशन जे आहे म्हणजे जे काय माझ्या क्लासेसमध्ये शिकवतो ते सेशन मी रेकॉर्ड करून जे आहे युट्यूबवर अपलोड केलेलं आहे. तर ते पण तुम्ही काय करू शकता, बघू शकता. ओके. तर आता बघा मित्रांनो, आता स्टॉक सिलेक्ट केला, आता आपल्याला ट्रेडिंग करायची, आपल्याला काय करायची, ट्रेडिंग करायची. या इंटरफेसवर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघायचं की बाबा कोणत्या लेवलवर मला बाय करायचे, कोणत्या लेवलवर मला सेल करायचे, माझा स्टॉप लॉस कुठं असला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत मित्रांनो, या चार्टवर डिस्कस करायच्या आहेत. ओके. तर ह्या चार्टवर जे स्टडी केली जाते त्याला टेक्निकल स्टडीज म्हणतात. त्याला काय म्हणतात, टेक्निकल स्टडीज म्हणतात, किंवा अजून एक वर्ड आहे टेक्निकल अनालिसिस, कदाचित तुम्ही ऐकला असावा, टेक्निकल अनालिसिस. ओके. तर आता मला सर्च करायचं आहे, मग सर्च कुठं करू शकतो मी, तर बघा हा जो एरो दाखवतोय मी इथं, केपीट इंडिया सर्च, सिंबल सर्च म्हणून लिहून आले बघा, सिंबल सर्च म्हणून लिहून आले, तिथे एकदा क्लिक करतो आणि इथे मी काय करतो, आता आपल्या रडारावर कोणता स्टॉक आलाय, झोमॅटो. झोमॅटो स्टॉक आलेला आहे. आता झोमॅटो स्टॉक आलेला आहे, त्याला मी एनएससी वर बघतो. बघा इथे एनएससी आणि बीएससी दोन आहेत, तर मी त्याला एनएससी मध्ये बघायचं प्रेफर करतो. आता मग सर माझ्याकडे अजून एक फिल्टर होतं, अजून एक फिल्टर होतं. काय फिल्टर होतं मित्रांनो, तर बघा माझ्याकडे अजून एक फिल्टर होतं की जो स्टॉक मी सर्च करेल, जो स्टॉक मी इंट्राडे साठी निवडेल, त्याची प्राइस मला कमीत कमी किती रुपये पाहिजे मित्रांनो, 150 रुपये पाहिजे. किती रुपये पाहिजे, 150 रुपये पाहिजे. मग मला सांगा झोमॅटोची प्राइस 150 रुपये आहे का, नाही. झोमॅटोची प्राइस किती आहे, जवळपास 90 रुपये, सॉरी 89 रुपये 25 पैसे, म्हणजे जवळपास 90 रुपयाच्या आसपास हा स्टॉक आहे, ट्रेड करत आहे. मग मी या स्टॉक मध्ये ट्रेड करू शकतो का, नाही. माझ्या प्राइस वाल्या फिल्टरनं सांगितलं की बाबा ह्या स्टॉक मध्ये तुला ट्रेडिंग करायची नाही. ओके. चला ठीक आहे, म्हणजे मला झोमॅटो हा स्टॉक मला वगळावा लागेल. दुसरा स्टॉक कोणता आहे, दुसरा स्टॉक कोणता आहे, दुसरा स्टॉक आहे मित्रांनो टाटा स्टील. मग मी काय करतो, माझ्या ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर येतो आणि इथं काय करतो, टाटा स्टील हा स्टॉक सर्च करतो. टाटा, बघा टाटा टाकलं तर टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी, टाटा स्टील वगैरे वगैरे एवढे सगळे ऑप्शन्स माझ्या समोर अवेलेबल झालेले आहेत. मी टाटा स्टील त्याच्यापैकी एक निवडतो. आता टाटा स्टीलचा भाव काय चालू आहे, टाटा स्टीलचा प्राइस काय चालू आहे, टाटा स्टीलचा भाव काय चालू आहे, कसं लक्षात येतं, तर बघा मित्रांनो तुमच्या उजव्या साईडला एक भावपट्टी आहे, तुमच्या उजव्या साईडला काय आहे, एक भावपट्टी आहे, रेट कॉलम आहे, ज्याच्यामध्ये मला भाव लक्षात येतो. ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या, इथे हा टाटा स्टीलचा स्टॉक जो आहे तो 116 रुपयाला आहे, म्हणजे माझा 150 वाला जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करतोय का, नाही. तर मग सोडून द्या. नेक्स्ट स्टॉक कोणता आहे, तर मित्रांनो अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमी असं काहीतरी त्या स्टॉकचं नाव आहे. चला मग बघूया, इथे येतो, सर्च करतो, अदानी पोर्ट, अदानी पोर्ट टाकलं मी. ठीक आहे. अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमी, त्याच्यात एनएससीचा हा स्टॉक आहे, त्याला मी सर्च करतो. ठीक आहे. तर मला सांगा या स्टॉकचा भाव 150 रुपयापेक्षा जास्त आहे का हो, आहे. म्हणजे मी ह्या स्टॉक मध्ये काय करू शकतो, या स्टॉक मध्ये मी ट्रेडिंग साठी विचार करू शकतो. इंट्राडे ट्रेडिंग साठी हा स्टॉक मी काय करू शकतो, शॉर्टलिस्ट करू शकतो. चला मग ठीक आहे, आपल्याला मित्रांनो एक स्टॉक भेटला ज्याच्यामध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे बघा किती फिल्टर लावले आपण पहिले व्हॉल्यूम बघितलं, आपण निफ्टी 100 बघितलं, निफ्टी 100 नंतर आपण काय बघितलं, आपण निफ्टी 100 नंतर बघितलं की स्टॉकची प्राइस 150 च्या वर आपल्याला पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपण एवढे सगळे फिल्टर्स लावले आणि त्याच्यानंतर आपल्याला एक छोटासा म्हणजे एवढे सगळे फिल्टर लावल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अदानी पोर्ट एक चांगला स्टॉक आहे जो इंट्राडे ट्रेडिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. चला मग आपण स्टॉक सिलेक्शनचा क्रायटेरिया जो आहे आपला फुलफिल झालाय का बघूया. आपला स्टॉक सिलेक्शन हाय व्हॉल्यूम, ओके, सॅटिस्फाय, त्याच्यानंतर निफ्टी 100 सॅटिस्फाय, मॅन्युप्युलेशन. बघा अदानी पोर्ट ही खूप मोठी कंपनी आहे, जवळपास 60 ते 70 हजार करोडची कंपनी आहे. त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन इम्पॉसिबल आहे, नियर टू इम्पॉसिबल आहे. तुम्हाला तुमच्याकडे लय पैसा पाहिजे तेव्हा तुम्ही मॅन्युप्युलेट करू शकता. त्याच्यामुळे ही पण जी कंडिशन आहे ती फुलफिल होत आहे. इम्पॉर्टंट रेजिस्टन्सला आहे की नाही, आता आपल्याला काय सर्च करायचंय, आता हा जो स्टॉक आहे हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्सला आहे की नाही, हा आपल्याला काय करायचा आहे, तर फिल्टर आउट करायचा आहे, बघायचा आहे. मग इम्पॉर्टंट रेजिस्टन्स कोणते, तर तुमच्यासाठी मी इथे तुम्हाला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स देऊन टाकतो. तुम्हाला सगळं स्पून फिडिंग करतोय, काहीच बघायचं नाही. सरळ मी जे क्रायटेरियाज देतोय त्या क्रायटेरियाजला वापरा मित्रांनो, तुमची ट्रेडिंग 80% सोपी होऊन जाईल, 80% सोपी होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा पहिला जो रेजिस्टन्स असेल तुमचा काय असेल, प्रिव्हियस डे हाय, ठीक आहे, प्रिव्हियस डे. दुसरा जो इम्पॉर्टंट लेवल असेल तुमच्यासाठी, रेजिस्टन्स किंवा सपोर्ट असू द्या, तो प्रिव्हियस डे लो. आणि तिसरा असेल प्रिव्हियस डे क्लोजिंग. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल यार सर तर काय हे बोरिंग शिकवायलेत, हे तर आम्ही लय युट्यूब व्हिडिओ मध्ये बघितले. मित्रांनो लक्षात घ्या,
जेवढं मार्केटला तुम्ही सोपं करून बघाल तितका जास्त मार्केटमधून तुम्हाला पैसा भेटेल. या फार सोप्या गोष्टी आहेत. तुमचं डोकं काय मागते माहितीये का? तुमच्या डोक्याला पाहिजे काहीतरी XYZ इंडिकेटर, हे इंडिकेटर, अमुक इंडिकेटर, तमुक इंडिकेटर, ह्यानं ते सिग्नल दिलं पाहिजे, त्यानं ते सिग्नल दिलं पाहिजे. काही गरज नाही हो, काही गरज नाही. तुम्ही जर माझे लाईव्ह ट्रेडिंग सेशन जर बघत असाल तर मी मुश्किलीनं कधीतरी एखाद्या वेळेस 10-15 दिवसातून एखाद्या वेळेस ती EMA वापरत असेल, ते बी लावत असेल. कधी? तर टाइमपास बघण्यासाठी, चला कन्फर्मेशन भेटते का बघूया म्हणून. ठीक आहे. तर इंडिकेटरवर तुम्ही रिलाय करू नका, कारण इंडिकेटर हे लॅगिंग असतात. लॅगिंग म्हणजे काय? तर प्राइस मध्ये मुवमेंट निघाल्यानंतर तुम्हाला ते काय करतात, सांगतात, इंडिकेट करतात की तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. तुम्ही प्राइस ऍक्शनवर काम करा, प्राइस ऍक्शनवर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, अभ्यास करा. तुम्हाला खूप छान पद्धतीनं तुम्हाला प्राइस ऍक्शनवर रिझल्ट मिळतील. ठीक आहे. हे मी एक्सपिरियन्स न सांगतोय मित्रांनो. मी पण पहिले कॉल्सवाले ग्रुप जॉईन केले होते. मी पण पहिले पैसे देऊन पेड कॉल्स घेत होतो. मी पण त्याच्यानंतर काय केलं, XYZ युट्यूबवर व्हिडिओज बघायला चालू केले आणि त्याच्यानंतर अर्धवट ज्ञान घेतलं आणि लॉसेस करून घेतले. मग मला कोणीतरी निफ्टी 50 बद्दल सांगितलं, मग F&O ट्रेडिंग केली, मग पैसा घातला, लॉस केला, सगळं करून बसलोय आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर आता 4.5 वर्षानंतर 4.5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन बसलोय. त्याच्यामुळे मित्रांनो ऐका, दुसऱ्याच्या मनावर ट्रेडिंग करू नका. स्वतःचा अभ्यास करा, स्वतःचा अनालिसिस करा. काय होईल हो? होईल 1000-500 लॉस होईल, होऊ द्या. पण दुसऱ्याच्या मनावर दुसऱ्याला पैसे देऊन तुम्ही का ट्रेड करताय? दुसऱ्याच्या ऐकण्यावरून तुम्ही का ट्रेड करताय? उद्याच्याला दुसऱ्यानं हात वर केले, पुढच्यानं हात वर केले, तर काय तुम्ही ट्रेड करणार आहेत? तुम्हाला मार्केट बद्दल काय नॉलेज आहे? नाही. तुम्ही ते पुढचं XYZ सांगायले, हे बाय कर, ते सेल कर. तुम्हाला ते कदाचित फसवू पण शकतं. तर हे लक्षात घ्या, ही फार चुकीची गोष्ट आहे. स्वतःचा अभ्यास पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर आपल्याकडे काय आहेत, इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोजिंग. मग आता आपल्याला हे चार्टवर मार्क करायचे. ओके. तर आपल्याकडे पहिला आपण काय केलं, अदानीचा स्टॉक निवडला. अदानीच्या स्टॉक मध्ये ते क्रायटेरियाज लावले. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सिंपल काम करायचं. आपल्याला काय करायचं आहे, 3 लेवल्स मार्क करायच्या. मग कशा मार्क करायच्या ते बघूया. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, टाइम फ्रेम. त्याच्या मी आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टाइम फ्रेम. टाइम फ्रेम म्हणजे काय हो? टाइम फ्रेम म्हणजे काय? सिंपल आहे. तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसणारी जी एक कॅन्डल आहे, जी एक कॅन्डल आहे, ती हिरवी असू द्यात किंवा लाल असू द्यात. ती हिरवी असू द्यात किंवा लाल असू द्यात, फरक पडत नाही. ती किती दिवसाची, किती मिनिटाची किंवा किती घंट्याची किंवा किती आठवड्याची आहे, हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल, तर आपल्याला टाइम फ्रेम बघावा लागतो त्या कॅन्डलचा. ठीक आहे. आता तुमच्या समोर जो चार्ट ओपन आहे अदानी पोर्टचा, तुमच्या समोर जो चार्ट ओपन आहे अदानी पोर्टचा, तो तुम्हाला किती मध्ये ओपन आहे, तर 1H मध्ये ओपन आहे. 1H म्हणजे काय? तर मित्रांनो तुम्हाला दिसणारा चार्ट हा 1 आवर टाइम फ्रेम मध्ये ओपन आहे. इथं दिसणारी प्रत्येक कॅन्डल ही एका घंटेची आहे. ओके. एका घंट्यामध्ये मार्केटमध्ये काय उचापात्या झाल्या हे आपल्याला सांगण्याचं काम या कॅन्डल्स करत असतात. ग्रीन कॅन्डल काय सांगते, की खरेदी जास्त झाली बाबा, आणि रेड कॅन्डल काय सांगते, तर विक्री जास्त झाली बाबा. ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो पहिले तर वन डे टाइम फ्रेम मध्ये यायचं आहे. काय करायचं आहे, वन डे टाइम फ्रेम मध्ये यायचं आहे. बघा क्रायटेरिया सांगतो, कोणते कोणते टाइम फ्रेम वापरायचे. फर्स्ट, वन डे टाइम फ्रेम. वन डे टाइम फ्रेम वर येऊन काय करायचं आहे, तर तुम्हाला ज्या 3 लेवल्स दिलेल्या आहेत, तुम्हाला ज्या या 3 लेवल्स दिलेल्या आहेत, या 3 लेवल्स तुम्हाला काय करायच्यात, मार्क करायचे आहेत. ओके. तर चला करूया मार्क. ओके. तर वन डे टाइम फ्रेम मध्ये आलो मित्रांनो. म्हणजे काय, एका दिवसात काय उचापात्या झाल्या स्टॉक मध्ये आपल्याला ते एकंदरीत एकाच कॅन्डल मध्ये झटक्यात बघायचे. तर ते तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. मग आता बघा तुमच्या डाव्या साईडला, तुमच्या स्क्रीनवर डाव्या साईडला तुम्हाला इथे एक टूल्स बार दिसतो, टूलचा बार दिसतो. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला जे काय हे ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी टूल्स इथं अवेलेबल करून दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जो दुसरा ऑप्शन आहे, ट्रेंड लाईन. बघा तुम्हाला इथं मी मार्क करून पण देतो. ठीक आहे. मार्क करून पण देतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की मी कोणाबद्दल बोलतोय. ठीक आहे. ओके. बघा इथे ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे. आडवी एक तिरपी लाईन दिसते. त्या तिरप्या लाईनीवर जर गेला तर ट्रेंड लाईन टूल नावाचं एक ऑप्शन तुमचं ऍक्टिव्हेट होतं. त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर बघा हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल रे वगैरे वगैरे तुम्हाला ऑप्शन दिसतात. मित्रांनो आपल्याला फक्त याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन ह्याच एका ऑप्शनचं काम आहे. म्हणून आपण काय करतो, हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक करतो. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक केलं, हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक केलं. मग आता करायचं काय, सिंपल आहे. आता मला काय करायचं आहे, जो कालच्या दिवसाचा म्हणजे 18 ऑगस्टला जेव्हा मार्केट ओपन होतं, तेव्हा मार्केटचा जो काय हायेस्ट पॉईंट होता, तो मला मार्क करायचा आहे. मी मार्क केला. ठीक आहे. मी मार्क केला. लो मला मार्क करायचा आहे. मी मार्क केला. आता बघा मित्रांनो, ही समोर दिसणारी कॅन्डल ही काय आहे, ग्रीन आहे. ओके. ग्रीन आहे. तर मी काय करतो, इथं वरी काय करतो, इथे एक लेवल मार्क करतो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त डोकंच लावायचं नाही. हे जिथं असेल
हे म्हणजे जिथं स्टॉकचं नाव लिहून येत असेल तिथं काय करायची आहे, एक लेवल मार्क करायची. तिथं काय करायची आहे, एक लेवल मार्क करायची. बघायचं नाही की रेड कॅन्डल आहे का, ग्रीन कॅन्डल आहे काय, XYZ कॅन्डल आहे, निळी, हिरवी, पिवळी कॅन्डल आहे का, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला काय घेणं देणं नाही, आपल्याला घेणं देणं नाही की बाबा इथं नाव काय आहे, नाव कुठे येत आहे आणि त्या नावाच्या तिथं आपल्याला काय करायचंय, लेवल मार्क करायचे. आपण केली लेवल मार्क, 100% केली. ओके, चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण लेवल मार्क केलेली. थोडंसं आपण ह्याला नीट करूया. ओके, बघा पहिले आपण काय केलं, आपण पहिले 1 डे टाइम फ्रेम मध्ये गेलो. म्हणजे आपण काय केलं, इथं 1 डे टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन केला आणि आपण बघितलं की बाबा एका दिवसामध्ये अदानी पोर्टच्या स्टॉक मध्ये काय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, 3 लेवल मार्क केल्या. कोणत्या, कालच्या दिवसाचा हाय, कालच्या दिवसाचा लो, कालच्या दिवसाची क्लोजिंग. आपण ह्या 3 लेवल मार्क केलेल्या आहेत. आता कालच्या 3 लेवल मार्क केल्या आपण. कालच्या म्हणजे काय, तर लास्ट ट्रेडिंग सेशन जे होतं त्याच्या आपण लेवल्स मार्क केलेले आहेत, जो की 18 ऑगस्टला होतं. मग आता ह्याच्यानंतर काय करायचंय, काहीच नाही, सरळ 5 मिनिटावर यायचं, सरळ 5 मिनिटावर यायचं, सरळ 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यायचं आहे. ओके, सरळ 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यायचं आहे. मग टाइम फ्रेम बदलायचा कुठं, तर मित्रांनो हा जो एरो दिसतोय इथे बघा, इथं इथे जर मी थोडंसं मोठं इलॅबोरेट केलं तर लक्षात घ्या, 1 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 30 सेकंड, म्हणजे एका सेकंदाला काय व्हायले मार्केटमध्ये ते बी तुम्ही बघू शकता. 1 मिनिटावर 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, म्हणजे तुम्ही जे 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिटामध्ये काय उचापात्या मार्केटमध्ये व्हायला ते पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. एका घंट्यामध्ये, 2 घंट्यामध्ये, 4 घंट्यामध्ये ऑब्झर्व करू शकता. 12 महिने, 6 महिने, 3 महिने, 1 महिना, 1 वीक, 1 डे, हे तुम्ही सगळं ऑब्झर्व करू शकता तुमच्या मनावर. पण आपल्याला वापरायचं काय, तर 1 डे आणि 5 मिनिट. आपल्याला वापरायचे काय, 1 डे आणि 5 मिनिट. आय होप तुम्हाला लक्षात आलं असावं. ओके, आता मग करायचे काय सर, आता मग करायचे काय, तर लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला वाट बघायची. आपल्याला काय करायची, वाट बघायची. ओके, वाट काय बघायची की बाबा पर्टिक्युलर एखादा स्टॉक, माझा जो पर्टिक्युलर एखादा स्टॉक आहे तो ह्या 3 पैकी कोणत्यातरी एका लेवल जवळ जावा. माझा जो पर्टिक्युलर स्टॉक मी निवडलेला आहे हा एक तिन्ही पैकी कोणत्या तरी एका लेवल जवळ जावा. तिन्ही पैकी कोणत्या एका लेवल जवळ जावा. जर बघा आता हा स्टॉक जो आहे आपल्या ह्या लाईनी जवळ दिसतोय आपल्याला, ठीक आहे. आणि तुम्ही सांगतो तुम्हाला, प्रिव्हियस डे क्लोजिंग ही जी लेवल असते ही हमेशा कॅन्डलच्या जवळ असते, ही हमेशा कॅन्डलच्या जवळ असते. ओके, सो तुम्ही तिथं एक गोष्ट लक्षात घ्या की इथं आपल्याला वेगळ्या दृष्टिकोन ठेवायची गरज नाही की बाबा सर इथं आपला जो स्टॉक आहे तो कॅन्डल जवळ, सॉरी, आपला जो स्टॉक आहे तो लेवल जवळ आलेला आहे, मग इथं मी जे प्रोसिजर सांगतोय ते करायचं आहे का, नाही. तुम्हाला सांगतो, मार्केट इथं पण ओपन होऊ शकतो, अदानीचा स्टॉक इथं पण ओपन होऊ शकतो, इथं पण ओपन होऊ शकतो, कुठं पण ओपन होऊ शकतो. अदानीच्या स्टॉकला काही घेणं देणं नाही, तो कुठे ओपन होईल. आपल्याला काय करायचे का, काहीच नाही. आपल्याला काय करायचं, आपल्याला वाट बघायची. आपल्याला वाट बघायची आहे ह्या 3 पैकी कोणत्यातरी एका लेवल जवळ मार्केट येईल याची. आपल्याला वाट बघायची आहे या 3 पैकी एका लेवल जवळ मार्केट येईल याची. आता सर ठीक आहे, सर आता हा स्टॉक, अदानीचा स्टॉक गॅप अप ओपन झाला आणि इथं आला, ठीक आहे. गॅप अप ओपन झाला म्हणजे जो काही त्याचा क्लोजिंग प्राइस आहे 834 त्याची क्लोजिंग प्राइस आहे, ठीक आहे. 834, आपण जरा प्रिव्हियस डे क्लोजिंग चुकीची मार्क केलेली आहे. 834 ला त्याची क्लोजिंग आहे, ठीक आहे. 834 ला आपण त्याची क्लोजिंग मार्क केली. मग आता सर हा स्टॉक तर ओपन झाला सर 846 ला, 846 ला हा स्टॉक ओपन झाला, मग काय करायचं, काहीच नाही, निवांत बसायचं. पहिले 15 मिनिट काहीच नाही, चहा नाश्ता करायचा, सकाळचा टाइम असते, सकाळचा टाइम असते, चहा नाश्ता करायचा आणि चहा नाश्ता करत करत मार्केटला बघायचं, ठीक आहे. मी तेच करतो. 9:30 ला मी लाईव्ह सेशन चालू करतो, ठीक आहे. 9:15 ते 9:30 निवांत बसायचं, 9:15 ते 9:30 निवांत बसायचं आणि काय उचापात्या मार्केटला करायच्या ते करू द्यायचं. आता जसं मार्केट समजा आपल्या ह्या लेवल जवळ आलं, ओके, आता ह्या लेवल जवळ आल्यावर मला काय करायचं सर, मला मित्रांनो काय बघायचं आहे, मला अशी एक मोठी रेड कॅन्डल बघायची आहे. मला अशी काय बघायची आहे, मोठी रेड कॅन्डल बघायची आहे एका छोट्या ग्रीन कॅन्डलच्या बाजूला, ठीक आहे. मला काय करायचं आहे, छोट्या ग्रीनच्या बाजूला, एका छोट्या ग्रीनच्या बाजूला काय करायचं आहे, एक मोठी रेड कॅन्डल बघायची आहे, एक मोठी रेड कॅन्डल बघायची आहे. ओके सर, बघितली, अशीच काहीतरी मला इथं भेटली बघा, जसं तुम्ही इथं म्हणतात, इथं पण भेटली बघा सर. हो सर, इथं 100% भेटली. मग काय करायचं मित्रांनो, मग काय करायचं आहे, सिंपल आहे, त्या कॅन्डलचा लो मार्क करायचा. त्या मोठ्या रेड कॅन्डलच्या लो तुम्हाला मार्क करायचा. बघा तुम्हाला कॅन्डल कोणती पाहिजे, तुम्हाला एका छोट्या ग्रीनच्या बाजूला एक मोठी रेड कॅन्डल पाहिजे. एका छोट्या ग्रीन कॅन्डलच्या बाजूला एक मोठ्या रेड कॅन्डलचं तुम्हाला प्रेझेन्स पाहिजे आहे. ओके, तुम्ही तिथं ही गोष्ट ऑब्झर्व केली, राईट. त्याच्यानंतर आता सेकंड स्टेप काय, तर मोठ्या
रेड कॅन्डलचा लो तुम्हाला मार्क करायचा आहे आणि जसा हा लो ब्रेक होईल तसं तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आहे. जसा तुमचा लो ब्रेक होईल तसं तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. जसं की तुम्ही बघा इथं आपल्याला एंट्री भेटली आहे. इथं आपण एंट्री केली. ठीक आहे. बेसिकली आपण याला एंट्री धरू शकत नाही कारण हा जो दिवस आहे याच दिवसाला आपण रेफरन्स धरतोय प्रिव्हियस डेचा. सो एक लक्षात घ्या. फक्त एक बघा की पॅटर्न कसा फॉर्म झालाय. बघा इथे लेवल ब्रेक झाली आणि ब्रेक झाल्यानंतर आपल्याला चांगला फॉल भेटलाय. किती पॉईंटचा फॉल भेटलाय सर जवळपास 10 रुपयाचा फॉल भेटलाय. जर तुमच्याकडे 10 स्टॉक असती 100 रुपये, जर 100 स्टॉक असती तर 1000 रुपयाचा प्रॉफिट तुमच्या हातात होता. कशाला निफ्टी बँक निफ्टीकडे जाता? कशाला निफ्टी बँक निफ्टीकडे जाता मित्रांनो? सगळ्यात बेकार गोष्ट आहे निफ्टी बँक निफ्टी. ज्याला निफ्टी बँक निफ्टीची घाण सवय लागली तो आयुष्यात बर्बाद होऊ शकतो. ठीक आहे. कारण ती बेकार म्हणजे दारूपेक्षा कचाळलं ते. ओके. मी म्हणतो जर बिगिनर आहेत, जर मार्केटमध्ये आलेला आहात तर स्टॉक ट्रेड करा ना. स्टॉकला ट्रेड करा. तुम्ही बघा प्राइस कशी मूव्ह करते. तुम्हाला बघायचं आहे चार्ट कसा बिहेव करतो, चार्ट कसा कॅन्डल फॉर्म करतो. ह्या गोष्टीचा अभ्यास करा. या गोष्टीचा अभ्यास करत करत ट्रेडिंग पण करा. तुम्हाला बघा खूप खूप लवकर तुम्ही 6 महिन्यामध्ये मास्टर करा. तुम्ही 6 महिन्यामध्ये एखाद्या स्टॉकमध्ये मास्टर करा. ठीक आहे. आता बघा 10 रुपये तुम्हाला इथं काय भेटलेलं आहे? एक 10 रुपयाची रॅली भेटलेली आहे. खूप छान. खूप छान सर. ठीक आहे. आता मग सर आता इथून स्टॉक खाली आल्यानंतरच आम्हाला प्रॉफिट होईल असं आहे का? नाही. तर मित्रांनो इथून जर मार्केट वर गेलं तरी पण तुम्हाला प्रॉफिट आहे. इथून जर मार्केट वर गेलं तरी पण तुम्हाला काय आहे? प्रॉफिट आहे. ठीक आहे. कसं आहे? आपण इथं काय करतोय? आपण इथं एका छोट्या रेडच्या बाजूला एका मोठ्या ग्रीन कॅन्डलची काय करतोय? वाट बघतोय. छोट्या ग्रीन कॅन्डलच्या बाजूला मोठ्या रेड कॅन्डलची आपण काय करतो इथं वाट बघतोय आणि त्या रेड कॅन्डलचा लो आपण एंट्री ट्रिगर ठेवतोय. आपल्याला इथं काय करायचं आहे? एंट्री घ्यायची आहे आपल्या इंट्राडे पोझिशन साठी. आता ती खालच्या साईडला कशी घ्यायची, वरच्या साईडला कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची काळजी करू नका. ठीक आहे. तुमच्या डोक्यात लय प्रश्न चालतात माहिती मला. ओके. मग आता पुढच्या सर ठीक आहे सर इथून मार्केट खाली आलं नाही. मग आता सर इथून मार्केट वर गेलं मग मी काय करणार? मी ट्रेड घेऊ शकतो का? 100% तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता. 100% तुम्हाला काय करायचं आहे? इथं ब्रेकआउटला काय करायचं आहे? ट्रेड घ्यायचा आहे. मग डायरेक्ट ट्रेड घ्यायचा आहे का? नाही. तुम्हाला काय करायचं आहे? एका कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची आहे. एका कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची आहे आणि त्या कॅन्डल क्लोजिंगचा हाय तुम्हाला काय करायचा आहे? ऍज अ एंट्री ट्रिगर ठेवायचा आहे आणि जसा तो ब्रेक झाला तशी तुम्हाला एंट्री करायची. बघा तुम्हाला मी 2 सिनेरिओ सांगितले. तुम्हाला मी 2 सिनेरिओ सांगितले. हे 2 सिनेरिओ तुमच्या तिन्ही पण लेवलसाठी काय आहेत? ऍप्लिकेबल आहेत. तुमचे हे 2 सिनेरिओ म्हणजे एका छोट्या ग्रीन कॅन्डलच्या बाजूला मोठी रेड कॅन्डल आणि मार्केट खाली येणार. हा एक क्रायटेरिया आणि दुसरा एक क्रायटेरिया काय? की बाबा कोणतीही लेवल असू द्या त्या लेवलच्या वरी मला जर एखादी ग्रीन कॅन्डल क्लोज करत असेल तर तिथं मी ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे ट्रेड मी 2 प्रकारे घेऊ शकतो. एक खालच्या साईडला, एक वरच्या साईडला. खालच्या साईडला ट्रेड घ्यायचा तर मला काय पाहिजे? छोट्या ग्रीनच्या बाजूला मोठी रेड पाहिजे आणि मला जर वरच्या साईडला ट्रेड घ्यायचा ज्याला आपण थोडं टेक्निकल भाषेमध्ये लॉंग पोझिशन जर मला बनवायची असेल, वरच्या साईडला ट्रेड घ्यायचा लॉंग पोझिशन जर मला बनवायची असेल तर सिंपल आहे मित्रांनो. मला कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची आहे आणि कॅन्डल क्लोजिंगच्या नंतर मला काय करायचं आहे? त्या कॅन्डल क्लोजिंगचा हाय म्हणतोय मित्रांनो. प्रत्येक शब्द माझा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला इग्नोर करू नका. त्या हायला तुम्हाला काय करायचं आहे? ऍज अ एंट्री ट्रिगर ठेवायचं आहे आणि तुम्ही तिथून एक चांगली रॅली तुम्ही तिथे एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे? या तिन्ही लेवलवर 2च गोष्टी ऑब्झर्व्ह करायच्यात. ह्या 3 लेवलवर 2 गोष्टी भेटल्या. दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट भेटली तिथं हमखास ट्रेड घ्यायचा. दोन्हीपैकी कोणती पण एक गोष्ट भेटू द्या तिथं हमखास ट्रेड घ्यायचा. पहिली गोष्ट एका छोट्या ग्रीनच्या बाजूला मोठी रेड भेटली तिथं ट्रेड घेऊ शकता किंवा एक मोठी रेड कॅन्डल भेटली आणि तिनं काय केलं? त्या लेवलला ब्रेक करून वरी क्लोजिंग दिली. ओके. तर कोणत्याही लेवलला असू शकते. ती ह्या लेवलला पण करू शकते तसं, ती ह्या लेवलला पण करू शकते, ती ह्या लेवलला पण करू शकते. कोणत्याही लेवलला असं पॉसिबल आहे का? 100% पॉसिबल आहे. 2 पॉसिबिलिटीज आहेत. कोणती पॉसिबिलिटीज? पहिले ग्रीन कॅन्डलच्या बाजूला मोठी रेड. दुसरी पॉसिबिलिटीज कोण्याही लेवलच्या वर मला ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग भेटते तर ती एक पॉसिबिलिटी. बघा लक्षात घ्या. रिपिटेटिव्हली सेशन बघा मी तुम्हाला तुमच्यासाठी रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईल तुम्हाला. काळजी करू नका. पण सेशन ऐका, रिपिटेटिव्हली ऐका. मी काय म्हणतोय ते बघा. ओके. तर मग सर त्याच्यानंतर आम्ही काय करावं? सर बघा इथून जेव्हा खाली मार्केट येईल, जेव्हा ग्रीन कॅन्डलच्या बाजूला रेड कॅन्डल भेटेल तुम्हाला, एका छोट्या ग्रीन कॅन्डलच्या बाजूला मोठी रेड कॅन्डल भेटेल, तेव्हा तुम्ही तिथून शॉर्ट साईडला पोझिशन बनवू शकता. तेव्हा तुम्ही काय करू शकता? शॉर्ट साईडला पोझिशन बनवू शकता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा शब्द नवीन आहे, शॉर्ट पोझिशन. ठीक आहे. शॉर्ट पोझिशन म्हणजे काय मित्रांनो? शॉर्ट पोझिशन म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. बघा एक वस्तू आहे जी 90 ला आहे आणि एक वस्तू आहे
जी 100ला आहे. तुम्हाला माहिती या 90ची गोष्ट आहे, ही 90ची गोष्ट तुम्हाला माहिती की 100 रुपयाला जाणार आहे. मग तुम्ही काय करता, 90ची गोष्ट बाय करता आणि 100ला आलं की काय करता, सेल करता. साधं सिंपल गणित आहे, साधं सिंपल गणित आहे. पण जर मित्रांनो तुम्हाला माहिती ही गोष्ट एक 100 रुपयाला आहे आणि या गोष्टीचा भाव पडणार आहे, तर मग अशा वेळेस मी मार्केटमधून पैसे कमवू शकतो का? 100% तुम्ही मार्केटमधून पैसे कमवू शकता. कसं? तर ह्याला आपण म्हणतो शॉर्ट सेलिंग. ह्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग आपण ह्याला म्हणतो. ओके, मग आता शॉर्ट सेलिंग बेसिकली काय असतं, तर आपण हायर प्राइसला सेल करतो, हायर प्राइसला सेल करतो आणि जसा आपल्या लोअर प्राइस भेटेल आपल्याला, आपण तिथं काय करतो, आपण तिथं बाय करतो. आपण लोअर प्राइसला काय करतो, बाय करतो. मग सर माझ्याकडे जी गोष्टच नाही, मी तिला कसं सेल करू शकतो? तुमच्या मनात प्रश्न पडायला पाहिजे ना, सर माझ्याकडे जी गोष्ट नाहीये ती मी कशी सेल करू शकतो? बघा मित्रांनो, तुमच्याकडे नाही पण तुम्ही ज्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन केलेलं आहे त्या ब्रोकरकडं तुम्हाला मित्रांनो काय भेटतं, एक त्यांच्याकडे काही स्टॉक्स असतात, त्यांच्याकडून तुम्ही एक लेव्हरेज घेऊ शकता, उधार घेऊ शकता आणि तुम्ही त्या स्टॉकला काय करू शकता, मार्केटमध्ये विकू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रोसिजर सेम आहे, प्रोसिजर सेम आहे, प्रोसिजरला काहीच संबंध नाही, वेगळं काहीच नाही. प्रोसिजर कशी आहे काय ते आपण बघूया. त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करून दाखवू शकतो. उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण ते बघूया. ओके, उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण ते बघूया. ठीक आहे, तर लक्षात घ्या, उद्याचा लाईव्ह सेशन मिस आउट करू नका, पण एवढं लक्षात घ्या. शॉर्ट सेलिंगचा कॉन्सेप्ट जो आहे तो आपण हायर प्राइसला सेल करतो, लोअर प्राइसला बाय करतो. जी गोष्ट माझ्याकडे नाही मी ती कशी सेल करू शकतो, तर तुम्ही उधार घेता कोणाकडून तरी आणि तुम्ही काय करता, ती सेल करता. तुम्ही काय करता, ती मार्केटमध्ये आणून सेल करता आणि पुन्हा घरी जाता जाता संध्याकाळी 5-6 वाजता घरी जायचे म्हणून काय करता, तशीच एक सेम टू सेम गोष्ट विकत घेता आणि डबल ज्याच्याकडून उधार घेतली होती त्या माणसाला नेऊन देता. याला आपण काय म्हणतो, शॉर्ट सेलिंगची कॉन्सेप्ट म्हणतो. ठीक आहे, तर मार्केटमध्ये तुम्ही दोन्ही डायरेक्शनला पैसा कमवू शकता, एक वरी जाताना आणि खाली जाताना. ठीक आहे, त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मार्केट पडायला तरी पैसा कमवता येतो, मार्केट चढायला तरी पैसा कमवता येतो. आय होप तुम्हाला लक्षात आला असावं. ठीक आहे, बढिया. ओके, तर त्याच्यानंतर अजून सर काय बघायचं, मला काहीच नाही बघायचं, काहीच नाही बघायचं. आता मग सर समजा वर चालले मार्केट, समजा ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग भेटली, सर मग मी तिथं काय करावं? काहीच नाही. तुम्हाला तिथं काय करायचं आहे, बाय करायचं आहे. तुम्हाला तिथं बाय करायचं आहे आणि तुम्हाला वरी जेव्हा प्राइस येईल मार्केट, जेव्हा मार्केट चढेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, सेल करायचे. तिथं काही कॉम्प्लिकेटेड नाही, तिथं खूप सोपं आहे, तिथं खूप सोपं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला टेक्निकल पार्ट जो आहे तो समजला असावा. ओके, तुम्हाला टेक्निकल पार्ट जो आहे तो समजला असावा. जर काही अडचण असेल तर काढून ठेवा, नोट डाऊन करा. ओके, पेन पेपर घेऊन बसला असाल अशी मी अपेक्षा करतो. ओके, आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आपण इंटरॅक्शन थ्रू सॉल्व्ह करणार आहोत, राईट. आणि जे युट्यूबर बघत आहेत त्यांनी पण त्यांचे जे डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा, मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय जरूर करेल. ओके, तुमचे जे डाऊट्स आहेत त्यांना मी जरूर रिप्लाय करेल. ओके, आता बघा मित्रांनो, आता आपण काय काय पोर्शन कव्हर अप केला आपण ते बघूया. आतापर्यंत आपण जी बडबड केली त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो ते बघूया जरा. ठीक आहे, एक मिनिट. ओके, बढिया. तर बघा मित्रांनो, आपण बघितलं स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, आपण टाइम फ्रेम बद्दल पण बोललो. आता राईट टाइम टू ट्रेड काय, राईट टाइम टू ट्रेड काय आहे, म्हणजे मी कोणत्या टायमाला ट्रेड करायला पाहिजे मित्रांनो, 9:30 ते 11, 9:30 ते 11, सकाळी 9. ओके, सकाळचं बोलतोय बरं का मी, 9:30 टू 11 AM हे सकाळचा बेस्टेस्ट टाइम आहे स्टॉक मध्ये ट्रेडिंग करायला. हे सकाळचा बेस्टेस्ट टाइम आहे स्टॉक मध्ये ट्रेड करायला. तुम्हाला इथून चांगलं व्हॉल्यूम भेटू शकतं, चांगली रॅली भेटू शकते. कॅपिटल रिक्वायर्ड किती आहे सर, मी म्हणेल सर तुम्ही एफ अँड ट्रेडिंग करत आहात, तुम्हाला 10,000 रुपये कॅपिटल लागते. तेवढंच कॅपिटल तुम्ही काय करा मित्रांनो, 10,000 कॅपिटलचा वापर तुम्ही काय करा, ह्या आपल्या स्टॉक इंट्राडे मध्ये करा, स्टॉक इंट्राडे मध्ये करा. मग सर रिस्क मॅनेजमेंट आम्हाला जरा सांगा. ठीक आहे, 10,000 रुपये टाकायला सर मी, पण त्याच्यात रिस्क काय, रिवॉर्ड काय ते बी जरा सांगा. सांगतो बघा, तुम्हाला रिस्क जी आहे ती तुमच्या कॅपिटलच्या, बघा आता हे जे 10,000 कॅपिटल आहे ते 10,000ला 10,000 टाकायचे का, चुकून पण नाही करायचं तसं, चुकून पण तसं करायचं नाही. या 10,000चे 2 तुकडे करायचे तुम्हाला, या 10,000चे 2 तुकडे करायचे आहेत. 5,000चा एक तुकडा आणि दुसरा पण 5,000चा तुकडा, दुसरा पण 5,000चा तुकडा. ट्रेडिंग कशानं करायची तुम्हाला, ट्रेडिंग तुम्हाला फक्त 5,000च्या एका तुकड्यावरूनच करायची आहे, तुम्हाला 5,000च्या एका तुकड्यावरूनच करायची आहे. आता 5,000चा एक तुकडा वापरला तुम्ही ट्रेडिंग करण्यासाठी. ठीक आहे, मग तुमची रिस्क काय असेल मित्रांनो, तुमची रिस्क असेल इथं मित्रांनो, तुमची रिस्क असेल 5% आणि तुमचा रिवॉर्ड असेल मिनिमम 5%चा, मिनिमम
5%चा. ठीक आहे, रिवॉर्ड आणि रिस्क. ठीक आहे, मी इथं रिवॉर्ड लिहून देतो, रिवॉर्ड आणि रिस्क. ही रिस्क मॅक्सिमम आहे बरं का मित्रांनो, ही रिस्क मॅक्सिमम आहे, ह्यापेक्षा जास्त नाही, ह्यापेक्षा जास्त नाही. बघा तुमचा रिवॉर्ड किती आहे, 5%चा आहे आणि रिस्क कितीची आहे, 5%ची. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर आता 5,000 रुपये आहेत. ठीक आहे, आता 5,000 रुपये आहेत. एक मिनिट. ओके, तर आपण बघितलं की बाबा रिस्क आपल्याला किती करायची आहे, 5%ची करायची आहे. 5%ची आपली रिस्क आहे. पण कशाच्या 5%ची मित्रांनो, तर 5,000च्या. 5,000चा 5% किती होते हो, 5,000चा 5% होतंय 250 रुपये. किती होते, 250 रुपये. ठीक आहे, म्हणजे एका ट्रेडमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेड घेतलेला आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 250 रुपयाच्या वर लॉस दिसत असेल, मित्रांनो निघून जायचं, एक्झिट करायचं. ठीक आहे, एक्झिट करायचं. काही टेक्निकलचं घेणं देणं नाही, काही टेक्निकलचं घेणं देणं नाही. सर ही कॅन्डल अमुक पडली, सर अमुक कॅन्डल पडली, अमुक तमुक कॅन्डल पडली, काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला आतापर्यंत फक्त 2 कॅन्डल सांगितल्या, की एक जे आपल्याला खालच्या साईडला ट्रेड घेण्यासाठी मदत करणारी कॅन्डल आहे आणि दुसरी जी आपल्याला वरच्या साईडला ट्रेड घेण्यासाठी मदत करणारी. 2च कॅन्डल आहेत, 2 पेक्षा तिसरी कॅन्डल बघायचीच नाही. ठीक आहे, बघायचीच नाही. 5%ची रिस्क, 5%ची जर तुम्ही रिस्क बघत असाल, 5%ची जर तुम्ही रिस्क बघत असाल मित्रांनो, तर लक्षात घ्या 250 रुपये तुमचा प्रॉफिट आहे, 250 रुपयाचा तुमचा लॉस आहे. म्हणजे मॅक्सिमम लॉस तुमचा किती होणार आहे मित्रांनो, मॅक्सिमम लॉस 250 रुपये आणि मॅक्सिमम प्रॉफिट तुमचा काय आहे, मॅक्सिमम प्रॉफिट तुमचा काय आहे मित्रांनो, 250 रुपये. सॉरी मॅक्सिमम, सॉरी मिनिमम, एक मिनिट मिस्टेक झाली. ओके, मिनिमम प्रॉफिट तुमचा किती असायला पाहिजे, मिनिमम प्रॉफिट तुमचा असायला पाहिजे 250 रुपये. ठीक आहे, एक तर मला 250 रुपये प्रॉफिट मध्ये भेटा, नाही तर 250 रुपये मला लॉस मध्ये भेटा. दोन्हीपैकी एक भेटा, मी निघून जाईल. दोन्हीपैकी एक भेटा, मी निघून जाईल. ठीक आहे, मॅक्सिमम लॉस, मॅक्सिमम प्रॉफिट. बघा प्रॉफिट मला 250चा 300 वर गेलेला जमतंय, 400 वर गेलेला जमतंय, 500 वर गेलेला जमतंय. पण लक्षात घ्या मित्रांनो, मला लॉस 250 वरून 260 रुपये जायला नकोय. 250 रुपयावरून 260 रुपये जायला नकोय. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काही घेणं देणं नाही. 250 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट दिसला बुक करा, 250 रुपयापर्यंत लॉस दिसला एक्झिट करून टाका. 250 रुपयापर्यंत लॉस दिसला एक्झिट करून टाका. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं. हे सिंपल सर रिस्क मॅनेजमेंट आहे, हे फॉलो करा. बघा आता मग सर रिस्क मॅनेजमेंट आम्ही फॉलो करू, मग पुढे पुढे काय सर, बघा पुढे बघूया. एक मिनिट, पुढे बघूया. ओके, बघा आता तुम्ही 250 रुपये समजा तुमची अॅक्युरेसी आहे सर 60%. मी किती कन्सिडर करतोय, 60% तुमची अॅक्युरेसी कन्सिडर करतोय. 60% अॅक्युरेसी ना मार्केटमध्ये 20 दिवस ट्रेडिंगचे असतात, मार्केटमध्ये 20 दिवस ट्रेडिंगचे असतात. ओके, आता 20 दिवसाला तुम्ही 60 ने काय करा, 60% कॅल्क्युलेट करा, 20चे 60% तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर माझ्या मते तर 12 दिवस तुमचे काय आहेत, प्रॉफिट वाले असतील आणि 8 दिवस तुमचे काय असतील, लॉस वाले असतील. जर तुमची अॅक्युरेसी 60%, बघा मित्रांनो 60% अॅक्युरेसी कोण्या पण रॅन्डम माणसाची येते ज्याला मार्केट बद्दल काहीच माहित नाही, त्याची पण अॅक्युरेसी 60%, 50% ते 60%च्या आसपास असते. ठीक आहे, तर मित्रांनो 12 दिवस तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल, 8 दिवस तुम्ही लॉस मध्ये असाल. मॅक्सिमम बोलते बरं का मी, खूप अल्टिमेट स्टेज बोलते, म्हणजे अशी स्टेज ज्याच्यामध्ये तुमचं सगळंच बिघडलेलं आहे महिन्याभराचं. ठीक आहे, तर बघा प्रॉफिट जर तुमचा आहे मित्रांनो, प्रॉफिट जर तुमचा जर तुम्ही बघितलेला असेल की 12 दिवस तुम्हाला प्रॉफिट आहे आणि तुमचा प्रॉफिट जर तुम्ही कॅल्क्युलेट केला की 250च्या वर समजा सर माझा ऍव्हरेज प्रॉफिट 300-350 रुपये मला भेटतोय, 350 रुपये माझा ऍव्हरेज प्रॉफिट आहे. ठीक आहे, पण माझा लॉस किती आहे सर, मॅक्सिमम 250 रुपये माझा मॅक्सिमम लॉस आहे. मग कॅल्क्युलेट करा बरं, मग कॅल्क्युलेटर काढा, कॅल्क्युलेट करूया. चला आपण जरा गणित करूया आता. मग कॅल्क्युलेटर मध्ये काय करायचं आपल्याला, बघा 350 रुपये माझा ऍव्हरेज प्रॉफिट आहे 12 दिवसाचा. किती रुपये मला भेटतात, तर मित्रांनो मला इथे भेटतात 4,200 रुपये प्रॉफिट माझा नेट. आणि लॉस मध्ये बघायला गेलं तर माझा लॉस कितीचा आहे मित्रांनो, मॅक्सिमम माझा लॉस आहे 2,000 रुपये. अल्टिमेट म्हणजे एकदम बिकट परिस्थिती मी काय घेतली, इथे घेतली. ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या, तर 4,200 माझा काय आहे प्रॉफिट आहे, वजा 2,000 रुपये काय आहे माझा अल्टिमेट लॉस आहे. तर माझ्या पदरात किती पडायले, माझ्या पदरात 2,000 रुपये पडायले, माझ्या पदरात 2,000 रुपये पडायले. मी म्हणतो 2,000 धरू नका ना, 2,200 धरू नका, 2,000च धरा मित्रांनो. 2,000 रुपये जर तुम्ही 10,000 रुपयाचं कॅपिटल लावत असाल, जर 10,000 रुपयाचं कॅपिटल, 10,000चं पण नाही म्हणत आहे मी, चला 5,000च म्हणतोय.
5,000चं कॅपिटल लावून जर तुम्ही 2,000 रुपये प्रॉफिट काढतायत, जर 10,000चं 5,000चं कॅपिटल लावून जर तुम्ही 2,000 रुपये प्रॉफिट काढतायत, तर त्याचं जर पर्सेंटेज अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलं ना किती होतंय, तर 2,000 भागिले 5,000 जर तुम्ही केलं मित्रांनो, ओके, गुणिले 100 तर मित्रांनो 40% प्रॉफिट आहे. 40% तुम्हाला एका महिन्यामध्ये प्रॉफिट भेटते. डोक्याला ताणच नाही. कशाला त्या F&Oच्या नादी लागता? 40% प्रॉफिट म्हणजे बघा, तुम्हाला वर्षभर वाट बघावी लागते 7-8% एफडी ला प्रॉफिट भेटावं म्हणून. ठीक आहे, वर्षभर वाट बघा, मग कुठेतरी 5-6% तुम्हाला त्या एफडी ला रिटर्न भेटेल. मित्रांनो काहीच नाही, रोजच्या रोजचा इथं खेळ आहे आणि 40% प्रॉफिट तर तुमचा कसाही भेटतोय. 40% प्रॉफिट तुम्ही जर सिंपल मॅथ जर यूज केलं तर तुम्हाला आरामात तुम्ही काय करू शकता, इथे प्रॉफिट काढू शकता 40%. मी म्हणतो 40% पण नका धरू ना, 30%च धरा. 30% म्हणजे काय जोक झाला का हो? 30% म्हणजे काय जोक झाला का? अहो 30% म्हणजे 5,000 ला समजा 10,000 रुपये जर टाकले तर 3,000 रुपयाचा प्रॉफिट. तेच जर तुम्ही 1 लाख रुपये टाकले तर 30,000 रुपयाचा प्रॉफिट. जर तुम्ही ते 10 लाख रुपये टाकले तर 3 लाख रुपयाचा प्रॉफिट. म्हणजे तुम्ही जसा आकडा वाढवत जाल तसा तुमचा प्रॉफिटही वाढवत जाईल. पण मी सजेस्ट करेल पहिले 6 महिने 5,000 रुपयापासून ट्रेडिंग करायची आणि ज्या दिवशी 5,000 रुपयाचे कॅपिटल 10,000 रुपये झालं, ज्या दिवशी 5,000 रुपयाचं कॅपिटल 10,000 रुपये झालं, मित्रांनो त्या दिवशी तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडरच्या मार्गावर तुमची जी वाटचाल आहे ती चालू झालेली आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. 5,000चं कॅपिटल 10,000 रुपये ज्या दिवशी होईल त्या दिवशी, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कॅपिटल किती पण वाढू शकता. 5,000चं 50,000 करा, 50,000चं 5 लाख करा, 5 लाखाचं 50 लाख करा, काही घेणं नाही. फक्त तुमची जी लर्निंगचा फेज असतो तो कुठेतरी तुमचा बिगिनिंगचा स्टेज म्हणतो आपण त्याला, ती संपलेली असते. ओके, तर ह्या सिंपलच्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा आणि स्टॉकमध्ये इंट्राडे तुम्ही आरामात इथं करू शकता. स्टॉकमध्ये तुम्ही इंट्राडे इथं आरामात करू शकता. तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट किती बघायचा आहे? 300 रुपये बघायचा आहे आणि ॲव्हरेज लॉस तुम्हाला, मॅक्सिमम लॉस तुम्हाला बघायचा आहे. बघा, ॲव्हरेज शब्द वापरला प्रॉफिटसाठी आणि लॉससाठी मी मॅक्सिमम शब्द वापरतोय. मॅक्सिमम लॉस तुम्हाला 250 रुपये वापरायचा आहे. मॅक्सिमम लॉस तुम्हाला 250 रुपये कन्सिडर करायचा आहे. हे सिंपलचं मॅथ वापरायचं आहे. बघा, तुम्ही काहीच नका करू, 3 लेवल मार्क करा ज्या तुम्हाला दिल्यात. प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोजिंग. आणि स्टॉक कसे सिलेक्ट करायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार स्टॉक सिलेक्ट करा आणि छान पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये जे आहे ज्या गोष्टी सांगितल्या त्या वापरा. बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील, खूप छान रिझल्ट भेटतील. ओके, तर हेच जे आहे ते मला सांगायचं होतं. जर तुमचे आता डाऊट्स आहेत ते आपण ते डाऊट जरा डिस्कस करूया. ओके, तर डाऊट्स आपण डिस्कस करणार आहोत. सर्वजण आपापले डाऊट्स चॅट बॉक्समध्ये टाका. व्यंकटेश मिश्रा सर म्हणतात, हाऊ टू नो दॅट अप्रॉक्सिमेटली हाय व्हॉल्यूम स्टॉक इज XYZ. ओके, तर व्यंकटेश सरांचं म्हणणं आहे की आम्ही कसं समजू शकतो की हा जो स्टॉक आहे हा हाय व्हॉल्यूम आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला टिकर टेपची वेबसाईट सांगितलेली आहे आणि टिकर टेपच्या वेबसाईटवर तुम्हाला जे छोटे मोठे जे फिल्टर्स लावायला सांगितलेले आहेत ते फिल्टर टाका, तुमचे 80% काम तिथं होऊन जाईल. ओके व्यंकटेश सर, डाऊट सॉल्व्ह झाला तुमचा? किंवा माइक ऑन करून सुद्धा बोलू शकता. मी रेकॉर्डिंग जरा थांबवतो. ठीक आहे. आणि युट्यूबवर जे लोक बघतात त्यांनी आपले जे काय डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. तुम्हाला तिथे 100% मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि तुमचे जे काय क्वायरीज आहेत ते सॉल्व्ह करेल. किंवा जर तुम्हाला थांबणं होत नसेल तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 930 वाला एक नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये स्टॉक मार्केट शिकायचं आहे तर 25 तारखेपासून 25 ऑगस्ट पासून एक आपली नवीन बॅच चालू होत आहे. नवीन स्टॉक मार्केटची बॅच चालू होत आहे, फुल टाइम बॅच, ज्याला मी 2 महिन्याचा कालावधी देतो. तर त्याच्यामध्ये मी निफ्टी बँक निफ्टी शिकवतो, स्टॉक ट्रेडिंग शिकवतो, सर्व काही शिकवतो. ठीक आहे, डिटेलमध्ये शिकवतो. लाईव्ह ट्रेडिंग, लाईव्ह मेंटॉरिंग त्याचं सेशन आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दलही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स भेटून जातील. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे जो की फ्री ऑफ कॉस्ट आहे, जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर तुम्ही ते जॉईन करू शकता. बघा, कोर्सची डिटेल्स तुमच्या समोर आहेत. याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, स्टॉक इंट्राडे, ऑप्शन ट्रेडिंग वगैरे वगैरे सगळं काही मी तुम्हाला समजून सांगत असतो. ठीक आहे, खूप बघा, मार्केटमध्ये बेसिक पासून चालू करावं लागतं. मार्केटमध्ये तुम्ही एकदम तुम्ही जर म्हणाल की आजच्या आज मला अंबानी व्हायचे, पॉसिबल नाही. तुम्हाला खूप बेसिक पासून चालू करावं लागेल, छोट्या छोट्या गोष्टी फॉलो कराव्या लागेल, तुम्हाला तिथं प्रॉफिट भेटेल. ठीक आहे. प्रशांत सर म्हणतायत की सर 5K स्टॉक ट्रेड करता येतात का? हो सर, 5,000मध्ये तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला असं काय नाही की 50,000 कॅपिटल. बघा, स्टॉक ट्रेडिंगचं हेच बेनिफिट आहे. स्टॉक ट्रेडिंगचा बेनिफिट काय माहिती का?
तुम्ही मिनिमम कॅपिटल लावून सुद्धा चांगली प्रकारे ट्रेडिंग करू शकता, चांगल्या प्रकारे रिस्क मॅनेजमेंट करू शकता. आणि स्टॉक ट्रेडिंगचा अजून एक ऍडिशनल फायदा म्हणजे काय, तर मित्रांनो तुम्हाला तिथं टाइम भेटतो विचार करण्यासाठी की आता मला इथं पोझिशन टाकायची आहे का नाही, मला इथं पोझिशन बाय करायची की नाही, मला पोझिशन इथं स्क्वेअर ऑफ करायची का नाही. ह्या सिंपल गोष्टी तुम्हाला तिथं विचार करायला तिथं त्यांना तुम्हाला बराच टाइम भेटतो. ठीक आहे प्रशांत सर, डाऊट क्लिअर झाला? व्यंकटेश सर, तुमचा डाऊट क्लिअर झाला? ओके. आणि जर व्हॉट्सअप ग्रुपशी जुडलेला नसाल तर जरूर जुडा. तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर हाय मेसेज टाका, तुम्हाला तिथं लिंक प्रोव्हाइड केली जाईल. फ्री ऑफ कॉस्ट आहे, ज्यामध्ये पूर्णपणे लर्निंग पर्पजसाठी आहे, ज्याच्यामध्ये मी मार्केटबद्दल खूप सांगत असतो, शिकवत असतो. ओके. आणि जर तुम्हाला मार्केटबद्दल अजून समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे, तर तुम्ही जी बॅच आहे ती चालू होत आहे, ती जॉईन करू शकता. ठीक आहे. तर रेकॉर्डिंग थांबवतोय.